पराक्रमी सरदार खंडेराव दाभाडे यांना इनामात मिळालेले गाव म्हणजे तळेगाव। मावळ तालुक्यामध्ये असलेले हे तळेगाव दाभाडे या गावामध्ये अजूनही आपल्याला ऐतिहासिक खुणा आढळून येतात। या ठिकाणी आपल्याला अजूनही काही स्थाने आपल्याला जुन्या काळाची साक्ष देत उभी आहे। ती पाहण्यासाठी खरं तर तळेगावला एकदा तरी भेट दिलीच पाहिजे। मित्रांनो, आज आपण जाणार आहोत तळेगाव दाभाडे येथे असलेल्या बनेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी। अगदी पुणे मुंबई हायवेच्या लगत असलेलं हे तळेगाव। या ठिकाणी येण्यासाठी तुम्हाला रेल्वे मार्गाने सुद्धा तळेगाव रेल्वे स्टेशनवरती उतरून तुम्ही या ठिकाणी येऊ शकता। नमस्कार मित्रांनो, कसे आहात? एकदम मजेत ना? तर मित्रांनो, पुन्हा एकदा आपण एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन लोकेशन घेऊन आलो आहोत। खरं तर तळेगाव दाभाडे म्हणलं तर प्रत्येकाला माहिती असणारं ठिकाण तळेगाव दाभाडे हे एक ऐतिहासिक वारसा सांगणारं गाव आहे। कारण की या गावामध्ये अनेक वेगवेगळ्या वास्तू आपल्याला पाहायला भेटतात। परंतु आज आपण ज्या वास्तूला भेट देण्यासाठी आलो आहोत ती वास्तू म्हणजे बनेश्वर मंदिर। खरं तर हे बनेश्वर मंदिराची जे वास्तू आहे ती खरंच ऐतिहासिक आहे आणि ही पाहण्यासाठी आज आपण खरं तर तळेगावमध्ये आलो आहोत आणि तळेगावमध्ये असलेली ही वास्तू आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत। चला तर मित्रांनो, आज आपण तळेगावची ही ऐतिहासिक वास्तू पाहू। चला। खरं तर पहिल्या पुढच्या बाजूला दिसतं ते मुख्य मंदिर। आपण पहिल्यांदा नंदीचं दर्शन घेणार आहोत, नंतर मुख्य आपण शिवलिंगाकडे जाणार आहोत। चला तर आपण पहिलं नंदीचं दर्शन घेऊ, याची विशेषता खरं तर पाहून घेऊ आपण काय। तर मित्रांनो, मुख्य मंदिराकडे जाण्याच्या अगोदर आपल्याला पाहायला भेटतो तो या ठिकाणी हा नंदी आणि नंदीचं तुम्ही हे संपूर्ण नंदी पाहू शकताय। पूर्ण कातळामध्ये हा केलेला दिसतो आणि महत्त्वाचं म्हणजे या नंदीच्या वरती आपण जो पाहतोय तो नंदी मंडप हा सुद्धा तोडीच्या दगडामध्ये खरं तर बांधलेला दिसतोय। आणि मग अजून एक विशेष म्हणजे मुख्य मंदिर तुम्ही पाहू शकताय तिकडे आणि मुख्य मंदिराच्या थोडंसं अंतर ठेवून हा नंदी मंडप आपल्याला इथं पाहायला भेटतो। आणि नंदी मंडपाच्या वरती या खांबावरती आपल्याला विविध प्रकारचे कोरीव शिल्पसुद्धा दिसतात। तर चला मित्रांनो, पहिल्यांदा आपण आतमध्ये असलेल्या या बनेश्वर मंदिराचं दर्शन घेऊया, नंतर तुम्हाला मी दाखवतो आसपासचा संपूर्ण परिसर। चला तर पहिलं दर्शन घेऊया बनेश्वराचं। आपण मुख्य सभा मंडपामध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर आपल्याला या दरवाजाच्या दगडी जे चौकट आहे याच्यावर जे आपल्याला श्री गणेशाचं आपल्याला शिल्प पाहायला भेटतं आणि याच्या वरती सुद्धा बघितलं तर वरती काही कोरीव अशा आकृत्या आपल्याला पाहायला भेटतात। आणि तुम्ही जर इकडे पण पाहिलं तर या साईडला दोन शिल्प आपल्याला पाहायला भेटतात। अशा पद्धतीने याचे जे मुख्य मंदिराचं मुख्य जे प्रवेशद्वार आहे त्याच्यावरतीच आपल्याला संपूर्ण कातळामध्ये अनेक असे वेगवेगळे शिल्प पाहायला भेटतात। चला तर आपण आतमध्ये मंदिरामध्ये जाऊया। ओम नमः शिवाय। दर्शन घेतलेलं आहे बनेश्वराचं आणि बाहेर आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पुन्हा एकदा एक मूर्ती दिसते, ती आहे बजरंग बलीची, म्हणजेच हनुमानाची मूर्ती आपल्याला इथे पाहायला भेटते। याचं सुद्धा आपण दर्शन घेऊन पुढे जाऊया। त्याचबरोबर या बाजूला तुम्ही पाहिलं तर श्री गणेशाची मूर्ती तुम्हाला इथे पाहायला भेटते। ही सुद्धा खूप जुनी आणि ऐतिहासिक मूर्ती आहे, हे पाहू शकताय। अंधारामध्ये तुम्हाला दिसत नसेल, परंतु इथं तर ही जी मूर्ती आहे ही आपल्याला गणेशाची मूर्ती या मंदिरामध्ये पाहायला भेटते। तुम्ही या मंदिराची पूर्ण रचना पाहिली तर तुम्हाला या मंदिरामध्ये संपूर्ण या सभा मंडपामध्ये 16 खांब पाहायला भेटतात। त्याच्यातले जे 12 खांब आहे ते तुम्हाला या भिंतीमध्ये अशा पद्धतीने आहे, तर आपल्याला हे 4 खांब तुम्हाला अशा पद्धतीने पाहायला भेटतात।
याची सुद्धा तुम्ही रचना बघितली या सभा मंडपाची, तर ही रचनासुद्धा पूर्ण कातळातील दगडांपासून बनवलेली ही रचना आहे. आणि खरंच खूप सुंदर असं हे सभा मंडप आहे. आणि खांब जे पाहत आहे ज्याच्यावरती हे संपूर्ण मंदिर आधारलेले आहे, त्या खांबावरती सुद्धा काही जागी नक्षीकाम केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण ही सभा मंडप आणि मुख्य मंदिराचं आपण दर्शन घेतलेलं आहे. आणि आता आपण बाहेर जाऊन या मंदिराच्या आसपास अजून काय आहे ते मी तुम्हाला दाखवतो. चला. तर आपण मुख्य मंदिरातील शिवपिंडीचं दर्शन घेतल्यानंतर आपण बाहेर आल्यानंतर आपल्याला पाहायला या मंदिराची बाहेरील बाजू याच्यावरती खरं तर मराठी स्थापत्यकलेचा आपल्याला प्रभाव पाहायला भेटतो. आणि संपूर्ण हे जे मंदिर आहे मराठी स्थापत्यकलेचा एक उत्तम असं शिल्प या ठिकाणी पाहायला भेटतो. आणि मंदिराच्या उजव्या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी खरं तर मराठी साम्राज्याचे सरदार खंडेराव दाभाडे यांची आपल्याला समाधी पाहायला भेटते. या समाधीचं आपण आता दर्शन घेऊया आणि ती समाधीसुद्धा मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, ही आहे सरसेनापती खंडेराव दाभाडे यांची समाधी. ही समाधी तुम्ही पाहू शकताय, वरपर्यंतच आहे, संपूर्ण दगडामध्ये बांधलेली ही समाधी आहे. आणि या समाधीवरती खालच्या बाजूला म्हणजे ज्या पायथ्याची बाजू आहे त्या बाजूला पाहू शकता वेगवेगळे शिल्प तुम्हाला याच्यावरती रेखाटलेली दिसतात. ही शिल्प त्या काळी दगडावरती कोरीव काम करून हे अशा पद्धतीचे शिल्प या ठिकाणी बनवलेली पाहायला भेटते. आज जरी ही जी समाधी आहे ही जरी आत्ता थोडीशी याची दगडी वगैरे थोड्याशा हलायला लागलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या जागी काही जागी भेगा पडलेल्या आहे. त्यामुळे याच्यावरती आपलं लक्ष राहणं खूप गरजेचं आहे, कारण की ही सरसेनापती खंडेराव दाभाडे यांची ही समाधी आहे. त्यामुळे याची आपल्याला काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आपण या समाधीचं आता दर्शन घेऊया. तर मित्रांनो, आपण आता ह्या समाधीपाशी आलेलो आहोत आणि समाधीचं दर्शन घेताना आपल्याला आतमध्ये अजून एक शिवलिंग आपल्याला पाहायला भेटतंय. या मंदिरामध्ये शिवलिंगाची खरं तर स्थापना केलेली आपल्याला पाहायला भेटते. हे छोटंसं असं मंदिर, या समाधीचं हे तुम्हाला दगडामध्ये असलेली चौकट पाहायला भेटते. आणि ते एक कमळाचं किंवा एक स्टार असं आपल्याला पाहायला भेटतो जो रेखाटलेला आहे. आणि तुम्ही या समाधीच्या संपूर्ण बाजूला जर पाहिलं, ही समाधीचा जो पाया दिसतोय आपल्याला, त्याच्यावरती संपूर्ण बाजूने तुम्हाला आणि अशी सूक्ष्म अशी नक्षीकाम केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. तर मित्रांनो, अजून पाहूया आपण ह्याच्या अजून आसपास आपल्याला काय पाहायला भेटते. या मंदिराचा जर परिसर पाहिला ना, तुम्हाला बघा या मंदिराच्या आजूबाजूला खूप मोठी मोठी अशी झाडे पाहायला भेटते. आणि या झाडाच्या सावलीमध्ये मस्त तुम्ही दुपारच्या वेळेस आले ना, मस्तपैकी छान विश्रांती करू शकता. असं पण परिसर आपल्याला इथं पाहायला भेटतो. आणि महत्त्वाचं म्हणजे मी मागाशी आतमध्ये गेल्यानंतर जो सभा मंडप आहे आणि जे मुख्य गाभारा आहे त्यामध्ये तुम्हाला जर त्या मंदिराचं एक विशेष सांगतो की आतमध्ये गेल्यानंतर गाभाऱ्यामध्ये आणि सभा मंडपामध्ये इतक्या उन्हामध्ये सुद्धा इतका गारवा आपल्याला पाहायला भेटतो की खरंच की ह्या मंदिरामध्ये असलेला गारवा तुम्ही बाकीकडं कुठेही अनुभवू शकणार नाही. तर मित्रांनो, अशा पद्धतीचं हे मंदिर आपण पाहू शकतोय. आज सुद्धा या मंदिराचा वरचा कळस तर पाहिला, हा सुस्थितीमध्ये असलेला पाहायला भेटतो. आणि या मंदिराच्या जर तुम्ही दगडीचं हे पाहिलं तर दगडी ह्या खूप मोठ्या अशा तोडेमध्ये बांधलेल्या दगडी आहे. चुना, वाळू, गूळ यांचं मिश्रण करून खरं तर या मंदिराची बांधणी केलेली आपल्याला पाहायला भेटते. चला तर आपण आता पुढं जाऊया. पुढं असलेला आपल्याला तलाव पाहिजे आहे. तो तलावाचं सुद्धा एक विशेष आहे, ते तलावाचं मी तुम्हाला सांगतो. चला. तर आता आपण पुष्करणी या तळ्यापाशी आहे. म्हणजे पुष्करणी त्यावेळेचं नाव, याला आता नासकं तळं असं म्हटलं जातं. याचं कारण सुद्धा सांगतो. असं सांगितलं जातं की या तळ्यामध्ये असलेलं हे पाणी हे खूप पवित्र आहे, कारण की पूर्वीच्या काळी या तळ्यामध्ये अनेक लोक आपल्या अंगावरती असलेल्या चर्मरोग किंवा काही आजार असल्यास या पाण्यामध्ये स्नान करून ते आजार बरे व्हायचे असं सांगितलं जातं.
परंतु काही कालांतराने या ठिकाणी पाण्याची जी दुरावस्था झाली त्यानंतर मात्र या ठिकाणी कोणीही कसल्याही प्रकारची आंघोळ मात्र आता केली जात नाही. कारण पण तुम्ही बघू शकताय या ठिकाणी विविध प्रकारचे सांडपाणी खरं तर या विहिरीमध्ये यायला लागले, त्यामुळे पाणी हे जे संपूर्ण अस्वच्छ झाले, त्यामुळे याला नासकतळ असं म्हटलं जाते. आणि इकडं बघा तुम्ही, इथं छानपैकी तुम्हाला असं कमानदार असं एक वास्तू दिसते. ही कमानदार वास्तू कशाची आहे तर मित्रांनो, याच्यावरती पाहू शकताय 2 बिळा असलेले दगड या साईडला तुम्हाला पाहायला भेटतात. याचा अर्थ या ठिकाणी जुन्या काळी मोठ असावी आणि याच मोठीचा उपयोग ह्या आजूबाजूला, आता जरी शहरीकरण झालं असलं तरी या शहरीकरणाच्या अगोदर म्हणजे जुन्या काळी या ठिकाणी नक्कीच शेती असणार आणि या मोठेचा उपयोग या शेत्यांना पाणी देण्यासाठी होत असावा. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकताय इथे ही जी वास्तू आहे खरंच खूप सुंदर आहे. याची संपूर्ण बांधणी जी पाहू शकताय, याच्या आजूबाजूला सगळीकडे तुम्हाला दगडी तोडीमध्ये तुम्हाला ह्या अशी तळ्याची बांधणी केलेली आपल्याला पाहायला भेटते. आणि या तळ्याचं पाणी भरण्यासाठी किंवा ह्या तळ्याचा पाण्याचा उपयोग करण्यासाठी तुम्हाला वरनं येताना तुम्हाला 2 पायऱ्या दोन्ही बाजूने खाली उतरतात. तर एक मोठ्या 20 फुटापर्यंतच्या पायऱ्या त्या तुम्हाला या बाजूने खाली उतरताना पाहायला भेटतात. अशा पद्धतीने हे तळ्याची बांधणी केलेली आपण पाहू शकताय. पूर्ण चौकोनी असं तळं आहे आणि ही मोठीची सुद्धा बांधणी बघू शकताय. ही मोठसुद्धा तुम्हाला इथे एकदम प्रॉपर बांधलेली पाहायला भेटते. आत्ता या या तळ्यातलं पाणी थोडंसं मोटरीद्वारे शेतीसाठीच वापरलं जातं, परंतु खूप दूषित आहे. याचा पिण्याजोगा किंवा कुठला दररोजचा वापर करण्यासाठी ह्या तळ्यातलं पाणी हे पूर्ण अस्वच्छ झालेले आहे. जुन्या वास्तू ज्या असतात ना, त्या जुन्या वास्तूंच्या तुम्ही सहवासात आल्यानंतर ह्याची प्रत्येक जे तुम्ही दगड पाहताय किंवा याची जी रचना पाहताय ही तुमच्या संग बोलते असं वाटतं आपल्याला प्रत्येक वेळेस. कारण की खूप अशा ह्या रचना आहे, ह्या जुन्या रचना आहे ज्या आत्ताच्या काळामध्ये करणं असंभव आहे किंवा करूही शकत नाही असं म्हटलं तरी चालत. कारण की एवढ्या मोठी विहीर बांधणं, त्याचे आजूबाजूचे बांधकाम असू देत, एकदम प्रॉपर बांधलेलं आपल्याला पाहायला इथं दिसतंय. आज जरी थोडंसं त्याची पडझड झाली असली तरी अजूनसुद्धा तो आपल्याला इतिहासाची साक्ष देणारा हा तलाव आपण इथं पाहू शकतो. आपण तलाव पाहिल्यानंतर आता आपण आलो आहोत भारतवर्षातील प्रथम महिला सरसेनापती उमाबाई दाभाडे यांच्या आपण समाधीकडे आलो आहोत. या ठिकाणी बघू शकताय ही आहे सरसेनापती उमाबाई दाभाडे यांची समाधी. भारतवर्षातील प्रथम महिला सरसेनापती म्हणून सरसेनापती उमाबाई दाभाडे यांचे नाव आग्रे यांनी घेतले जाते. त्यांना शूद्र 4 शके 1975 बुधवार 28 नोव्हेंबर 1953 रोजी वीरगती प्राप्त झाली. त्यांची आपण या ठिकाणी समाधी पाहू शकताय. चलता आपण या समाधी आतमध्ये जाऊन पाहू. तर तुम्ही पाहू शकता इथं काही विरगळसुद्धा आपल्याला पाहायला भेटते. इथं अनेक समाध्या, अनेक वेगवेगळ्या समाध्या इथं पाहायला भेटतात, परंतु सरसेनापती उमाबाई दाभाडे यांची ही समाधी आपण इथं पाहू शकताय. त्याचबरोबर अनेक समाध्या मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे इथं आहे. ते आपण कुणाचे आहे हे मला सांगता येणार नाही, परंतु ज्या समाध्या आहे त्या तुम्ही इथं पाहू शकताय. आणि ही आहे सरसेनापती उमाबाई दाभाडे यांची ही समाधी. मुख्य मंदिराच्या शेजारीच आपल्याला अजून एक शिवलिंग पाहायला भेटते. हे शिवलिंग पाहू शकताय. हे सुद्धा आपल्याला शिवलिंगाचं आपण या ठिकाणी दर्शन घेऊ शकताय. आणि आता आपण या मंदिराची आपण प्रदक्षिणा मारूया आणि म्हणजे हे मंदिर आपल्याला आजूबाजूला कसं आहे ते सुद्धा पाहू शकतो. आणि महत्त्वाचं म्हणजे इथे बघा, या पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला मुंजोबा हे देवस्थान आपल्याला पाहायला भेटते. तसंच या बाजूला गेलं तर तुम्हाला नागाचं शिल्प पाहायला भेटतं. हे बघा, तुम्हाला नागनागिनीचं शिल्प या ठिकाणी पाहायला भेटते. तर मित्रांनो, या मंदिराच्या जर तुम्ही अवतीभोवती पाहिलं तर तुम्हाला सगळ्या बाजूला अशा पद्धतीचे दगड पाहायला भेटतात. आणि त्याच्यावरती बघा, ही पिंडचे आकार हे तुम्हाला या दगडीवरती कोरलेले पाहायला भेटतात. हे असे अनेक दगड तुम्हाला याच्या आजूबाजूला पाहायला भेटतात. आणि या मंदिराच्या जर तुम्ही मागची बाजू पाहिली तर एक तुम्हाला मागच्या बाजूनेच फक्त तुम्हाला हे शिखर पाहायला भेटते, कारण की झाडं इतकी उंच आहे की तुम्ही या उंच झाडांमधनं समोरच्या बाजूने मात्र हे व्यवस्थित पाहू शकत नाही. तर अशा तुम्ही अनेक विरगळसुद्धा इकडं पाहू शकताय. इकडं हे मागाशी म्हणल्याप्रमाणे तसेच तुम्हाला दगड त्या ठिकाणी पाहायला भेटतात.
कसा वाटला तुम्हाला हा आपला बनेश्वरचा हा व्हिडिओ? आणि मित्रांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा पाहत असाल तर मित्रांनो, नक्कीच अशा प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर हा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल तर कमेंट करायला सुद्धा विसरू. हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुक पेजला पाहत असाल तर नक्कीच फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करायला विसरू नका. आणि आपल्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ त्याचे जर अपडेट घ्यायचे असेल तुम्हाला तर माझ्या इंस्टाग्रामच्या आयडीला सुद्धा फॉलो करायला विसरू नका. तर मित्रांनो, भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन लोकेशनमध्ये, भन्नाट असा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत